अनिश्चिततेचा खेळ आहे. नाही नाही तसं नाही म्हणत मी, पण ज्या वेळेस पहिल्याच सामन्यामध्ये तुमच्या टीमनं अशी जी सुरुवात केली जी इझी जिंकणारी मॅच होती, तुम्ही इझी हरलात. नक्कीच म्हणजे मला खूप त्या गोष्टीची खंत वाटेल की ती म्हणजे निश्चितच मॅच आम्ही जिंकल्यातच जमा होतो, मात्र ती आम्ही मॅच हरलो. कुठेतरी थोडा आमचा चुकारपणा झाला असेल, कुठेतरी बॅट्समन कमी पडले असतील, त्या मनाने मी त्यांचे हे करतो, खंत व्यक्त करतो त्या गोष्टीची. मी रमजान भाई ना पण मी विनंती करतो, रमजान भाई जरा प्लीज तुम्ही समोर या. जरा जे ताशेवाले खाली आहेत त्यांनी कृपया वरती या. दोन्ही संघांना आपण वाजत गाजत खेळपट्टीवरती घेऊन जाणार आहोत. जरा लवकर कृपया इकडे या. रमजान भाई, डोकंबळे प्रीमियर लीग मध्ये गेल्या वर्षी तुम्ही टीम स्पॉन्सर केली होती. गेल्या वर्षी तुम्ही डोकंबळे प्रीमियर लीग ची फायनल विन केलात. यावेळी सुद्धा तुम्ही म्हणजे लकीली तुम्ही फायनल मध्ये प्रवेश केलाय. पण गेल्या वर्षी तुमचा कर्णधार सुशील मोरे होता, यावेळी तो तुमच्या अपोजिट खेळणार आहे. तुम्हाला काय वाटतं? गेम प्लॅन सुशील करेल आमच्या विरोधात किंवा काय करेल असं मला काही वाटत नाही. आणि प्रत्यक्षात कसं आहे माहिती आहे, सर्व मुलं ही तुमच्या 2-3 वाढीतली असतील. या आणि मी लीगला शुभेच्छा देतो, कारण 2-3 वाढीत मिळून 97-98 मुलं होणं आजच्या युगात आणि ते एकत्र 6 टीम करून खेळणं ही खूप कौतुकाची गोष्ट आहे. मला मनापासून शुभेच्छा देतो. ह्याची शेती असून सुद्धा सिमेंटची विकेट बनवलेली आहे. आणि मी आज बऱ्याच ठिकाणी लीगला सगळ्या लीगला टीम टाकत असतो, फायनल मारत असतो, पण मी सगळीकडे जात नाही. तिथे काय प्लेअर असतात ते बघत असतात. पण डोकंबळे असं क्षेत्र आहे की मला यावंच वाटतं. चला रमजानभाई साठी जोरदार टाळ्या होत्या मित्रांनो. पिंट्याला सुरुवातीलाच बोललो होतो, पिंट्या तुमची फी कितीही असू दे, माझी टीम ठेवायची. मी आहे येणार. आता तुम्ही टीम कोणी द्या, कोणी प्लेअर असू देत, मला त्याची काय करतो, पण तुमच्याकडे मी आहे येणार. पण असं अशी काय रमजानभाई तुमच्याकडे जातो आहे की अक्षरशः हरलेल्या मॅचेस तुम्ही विन करता. आणि बऱ्याच ठिकाणी मी ऐकलं, मी बघितलं नाही, पण बऱ्याच ठिकाणी कोथवड असू दे, कचरा असू दे, बऱ्याच ठिकाणी तुम्ही ज्या वेळेस टीम घेता त्या ठिकाणी तुम्ही प्रत्येक वेळी फायनल मध्ये अशी काय तुमच्याकडे जातो आहे? मुळात कसं आहे, जे माझ्यावर प्लेअर असतात, माझ्या बरोबर माझ्या टीम मध्ये जे मला प्लेअर मिळतील त्यांच्यावर मी विश्वास दाखवतो. तुमचा नैसर्गिक खेळ तुम्ही करा. नाही झाली तर तुम्ही काय वाईट गेम खेळा. पण प्रत्येक वेळेस तुम्ही फायनल मध्ये ज्या ठिकाणी टुर्नामेंटच्या ज्या लीग सामने भरवले जातात त्या ठिकाणी रमजानभाईंची टीम फायनल मध्ये असतेच असते. याचं म्हणजे गुड गणित काय आहे? त्या टीमचं जे नाव आहे माई स्पोर्ट्स, या माई स्पोर्ट्स साठी जोरदार जरा शुभेच्छा होत्या, जोरदार टाळ्या होत्या माई स्पोर्ट्स साठी. आणि रमजानभाई आणि आमचे फायनलिस्टचे पॉइंट क्वेश्चन टॉसअप करून घे ना.